नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन आली गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त एकदम जबरदस्त फक्त 39,500 पासून पुढे कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या नवीन ई बाईक घ्या एक्सचेंज ऑफर बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। बेडक तालुका मिरज येथील गुंतवणूकदारांना दामदुपटीचे आमिष दाखवून तब्बल 39,23,170 रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी मनोज कुमार अशोक पाटील यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये प्रदीप रवींद्र गर्ग राहणार मीरा रोड पूर्व ठाणे, संजय हेमंत विश्वास राहणार मीरा रोड ठाणे, विनोदभाई वजीरभाई पटेल राहणार कामपरडा जिल्हा वलसाड गुजरात आणि मिलिंद आनंद जाधव राहणार ठाणे यांचा समावेश आहे। याबाबत अधिक माहिती अशी की वरील सर्व गुंतवणूकदारांनी मनोज कुमार पाटील यांच्यासह गुंतवणूकदारांना दामदुपटीचे आमिष दाखवले होते। यामुळे मनोज कुमार पाटील यांच्यासह गुंतवणूकदारांनी 39,23,170 रुपयांची रक्कम चौघांच्या कंपनीत गुंतवली होती। परंतु गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतर देखील चौघांनी मनोज कुमार पाटील व अन्य गुंतवणूकदारांना रक्कम लाभासह परत दिली नाही। गुंतवणूकदारांनी संशयितांकडे वारंवार रक्कम परत देण्याची मागणी केली, परंतु रक्कम देण्यास संशयितांनी सातत्याने टाळाटाळ केली। अखेर फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच मनोज कुमार पाटील यांनी प्रदीप गर्ग, संजय विश्वास, विनोदभाई पटेल आणि मिलिंद जाधव या चौघा संशयितांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले।